माझे नाव आरोही आहे आणि माझे वय 26 वर्षांचे आहे. मी 22 वर्षांच्या लहान वयातच विधवा झाले होते. पतीच्या कार अपघातात अचानक त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या जगात माझ्याशिवाय कोणी नव्हते. तेव्हापासून मी या शहरातील एका छोट्या घरात एकटी राहत होते. माझ्या वयानुसार मी माझ्या शरीराची चांगली काळजी घेतली होती, पण आतून मी नेहमी एकटेपणाच्या दुःखाने पछाडलेली होते. रात्री जेव्हा पावसाचे थेंब छतावर पडत, तेव्हा माझे मन अधिक बेचैन होत असे. पतीच्या आठवणी येत आणि डोळे भरून येत. एक पावसाळी सकाळ होती. सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला होता. पावसाच्या थेंबांच्या आवाजाने माझे मन थोडेसे शांत होत होते. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते आणि मनात विचार करत होते की आज काय शिजवू. तेव्हाच मला आठवले की काल मी ऑनलाईन एक सुंदर सूट ऑर्डर केला होता. मी चहाबरोबर गरमगरम पकोडेही तळून घेतले. वातावरण थंड होते. मी न्हाण्याचा टॉवेल आणि माझे आतले कपडे बाथरूममध्ये ठेवून दिले होते. चहा तयार झाल्यावर मी खिडकी बंद केली आणि टीव्हीचा आवाज वाढवला. काही गाणे येत होते. मी नृत्य करू लागले. माझ्या काळ्या नाईटीत मी आरशात स्वतःला पाहत होते आणि माझी सुंदरता पाहून थोडी खुश होत होते. बराच काळ झाल्यानंतर मला थोडी मस्ती येत होती, पण आत कुठेतरी एकटेपणाचे दुःख अजूनही होते. अचानक घरावाज कमी केला आणि एक दुपट्टा डोक्यावर घेऊन दार उघडले. बाहेर एक 22 वर्षांचा तरुण कुरिअर बॉय उभा होता. त्याचे शरीर सुडौल आणि आकर्षक होते, पण पावसामुळे तो पूर्णपणे भिजला होता. त्याने मला दीर्घकाळ पाहिले आणि मग बोलला, "मॅडम, आरोही नावाने तुमचे पार्सल आले आहे." मला आठवले, "होय, माझेच पार्सल आहे." मी म्हणाले, "हो, मीच आरोही आहे." त्याने पार्सल दिले आणि सही करण्यासाठी पेन दिला. पेन देताना त्याचा हात माझ्या बोटांना स्पर्श झाला. माझ्या शरीरात एक आणि त्याला ₹15 दिले. त्याने ₹200 परत करताना म्हटले, "मॅडम, आज ₹200 डिस्काउंट चालू आहे." मॅडम, आज ₹200 डिस्काउंट चालू वाटले. आजच्या काळात अशी प्रामाणिकता क्वचितच पाहायला मिळते. माझे मन त्याच्याबद्दल विचार करू लागले. त्याने म्हटले, "मॅडम, थोडे पाणी मिळेल." पाऊस अजून जोरात होता. मी म्हणाले, "तुम्ही तर पूर्ण भिजला आहात, आत या." तो आत आला. मी पार्सल कपाटात ठेवले आणि स्वयंपाकघरात पाणी घ्यायला गेले. मी दुपट्टा छातीवरून हलवून टाकला होता. जेव्हा मी पाणी द्यायला गेले, तेव्हा थोडेसे झुकून दिले. त्याची नजर माझ्या छातीच्या उभारावर पडली आणि त्याचे डोळे मोठे झाले. तो पाणी पिताना माझ्याकडे पाहत राहिला. अचानक त्याने छिंक मारी. मी म्हणाले, "तुम्हाला सर्दी लागली आहे का? पाऊसही तसाच आहे. जर तुम्हाला हवे असेल, तर थोडा वेळ इथे थांबा. तुमचे कपडेही भिजले आहेत. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊ शकता." त्याने बाथरूममध्ये जाण्यास मान्यता दिली. तो बाथरूमचा दरवाजा बंद करून लाईट चालू केला. तिथे माझा टॉवेल आणि आतले कपडे आधीच ठेवलेले होते. त्याने आपला कमीज काढली आणि टॉवेलला प्रथम चुंबन दिले आणि मग त्याने आपले शरीर पुसले. त्याने माझे आतले कपडे हातात घेतले आणि ते पाहत राहिला. तेव्हाच बाथरूमच्या दरवाजावर खटखट झाली. त्याने कपडे खाली ठेवले आणि थोडा दरवाजा उघडून बाहेर पाहिले. मी त्याला काळा कुर्ता दिला आणि म्हटले, "आलो, हा घाला." त्याने कुर्ता घातला आणि आपली कमीज सुकवायला ठेवली. त्याने बाथरूममध्ये बराच वेळ घालवला. मला समजत नव्हते की तो काय करत आहे इतका वेळ का? माझे मन बेचैन झाले. कदाचित तो माझ्या वस्त्रांसोबत काहीतरी करत असेल. थोड्या वेळाने तो न्हाऊन बाहेर आला आणि बेडरूममध्ये जाऊन टीव्ही पाहू लागला. मी स्वयंपाकघरातून चहा आणि पकोडे घेऊन आले आणि त्याला विचारले, "तुमचे नाव काय आहे?" त्याने म्हटले, "मॅडम, माझे नाव आर्यन आहे. मी 1 वर्षापासून कुरिअर डिलिव्हरीचे काम करतो. पण आज पहिल्यांदाच मला इतकी चांगली आणि नेक स्त्री भेटली आहे, जिच्याकडून माझ्याशी इतके चांगले वर्तन झाले." त्याने विचारले, "तुम्ही इथे एकट्या राहता की कोणी दुसरेही आहे?" मी म्हणाले, "मी एकटीच आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. या जगात माझ्याशिवाय कोणी नाही." इतके म्हणताना माझ्या डोळ्यात अश्रू आले. पतीची आठवण आली. ती शेवटची सकाळ, त्याचा फोन, हॉस्पिटलचा थंड वारा, सगळे डोळ्यासमोर उभे राहिले. आर्यनने माझे दुःख समजून घेतले आणि मला समजावू लागला. त्याने स्वतःची गोष्ट सांगितली. त्याने ग्रॅज्युएशन केले होते. या शहरात नोकरीच्या शोधात आला होता, पण मिळाली नाही म्हणून कुरिअरची नोकरी सुरू केली. तो मासूमपणे बोलत होता. आम्ही बोलत बोलत 1 तास निघून गेला. मला बराच काळानंतर कोणाशी तरी बोलून चांगले वाटले. मी माझे लग्नाचे अल्बम घेऊन त्याला दाखवू लागले. त्याने म्हटले, "खरे सांगू तर तेव्हा तुम्ही कोणत्याही सुंदर अप्सरापेक्षा कमी नव्हता." मी हसून म्हटले, "आणि आता मी अजून अप्सरा दिसत नाही." त्याने म्हटले, "नाही, तुम्ही अजूनही कोणाचे मन मोहित करू शकता. तुमची सुंदरता अद्भुत आहे." मी प्लेट आणि कप घेऊन स्वयंपाकघरात गेले. मी म्हटले, "तुम्ही इथे बसा, मी न्हाऊन येते."
पण जाताना मी लक्षात घेतले की तो माझी सुंदरता पाहत होता. मी न्हाऊन आले पण परत येऊन विचारले, "माझे लग्नाचे अल्बम कसे वाटले?" त्याने म्हटले, "खूप सुंदर. तुम्ही अजूनही तितक्याच आकर्षक आहात." तो माझ्या गळ्याखाली पाहत होता आणि हळू बोलला. मी न्हाऊ गेले. गरम पाण्याने शरीराला आराम वाटत होता, पण माझे मन त्या मुलाकडे जात होते. न्हाताना मला आठवले की मी टॉवेल घेऊन जायला विसरले होते. मी बाथरूममधून आवाज केला, "आर्यन, माझा टॉवेल घेऊन या ना." त्याने टॉवेल घेऊन आला आणि दिला. त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श झाला, पण त्याने काही चुकीचे केले नाही. मला वाटले की कदाचित तो आत येईल, पण त्याने आदर ठेवला. माझ्या मनात त्याच्यासाठी अधिक आदर निर्माण झाला. मी न्हाऊन बाहेर आले. मी काळा लंगा आणि काळी चोळी घातली होती. छातीवर दुपट्टा आणि डोक्यावर टॉवेल बांधले होते. केस सोडून आरशासमोर उभी होते. माझे ओले केस माझी सुंदरता आणखी वाढत होते. आर्यन मला पाहूनही टीव्हीत मग्न होता, पण त्याचे डोळे चोरून माझ्याकडे जात होते. त्याच्या मनात विचार आला असेल की मी मागून येऊन त्याला पकडू का? पण त्याने संयम ठेवला. मी त्याच्याजवळ येऊन बसले. बोलणे चालू राहिले. दरम्यान त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श करत होता. आधी तर अनावधानाने, पण मग जाणीवपूर्वक. मी आक्षेप घेतला नाही. दुपारी 1 वाजला होता आणि पाऊस धीमा पडला होता. मी दुपारचे जेवण तयार केले आणि आम्ही दोघे मिळून खाऊ लागलो. त्याने विचारले, "तुम्ही पुन्हा लग्न का करत नाही? तुम्ही लग्न का करत नाही?" त्याने म्हटले, "आई तर अनेकदा आग्रह करते, पण मी टाळतो. मला अशी मुलगी हवी आहे, जी तुमच्यासारखी समजूतदार असेल, घराची कामे करेल. जी मला रोज गरम चहा आणि तुमच्यासारखे पकोडे बनवून खायला देईल." मी हसून म्हटले, "पण आर्यन, मी तुमच्यापेक्षा 4 वर्षे मोठी आहे आणि विधवा देखील आहे." त्याने म्हटले, "तर काय झाले? तुमच्या पतीचा मृत्यू अपघातात झाला होता. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर एकट्या राहाल आणि मी तुम्हाला करदवी ठेवेन." मी चिंता व्यक्त करत विचारले, "पण तुमचे आईवडील मानतील का? तुम्ही तरुण आहात. जर तुम्ही एका विधवेशी लग्न केले, तर कदाचित ते तुमच्याशी बोलणे बंद करतील." त्याने म्हटले, "अरे, लग्न मला करायचे आहे की माझ्या आईवडिलांना? जेव्हा नवरा आणि बायको राजी असतील तेव्हा काजीस काय काम?" संध्याकाळी 4 वाजता आर्यनच्या फोनवर कॉल आला. त्याच्या आईने केला होता. तो बोलण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. मी भिंतीला कान लावून त्याच्या बोलण्याचे ऐकले. त्याने समजून घेतले की मी जवळच आहे. त्याने म्हटले, "नाही आई, आता तुम्हाला कोणतीही मुलगी पाहण्याची गरज नाही. मला इथे एक मुलगी आवडली आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे." हे ऐकून माझे मन लाजेने भरून आले. त्याने फोन कापला तेव्हा मी मागून येऊन त्याला घट्ट मिठी मारली. त्याने मला आपल्या बाहूमध्ये भरून घेतले. पाऊस पुन्हा सुरू झाला. मी म्हटले, "जर वाईट वाटत नसेल तर आज इथे थांबा." त्याच्याही मनात होते. मी म्हटले, "मी स्वयंपाकघरात झोपेन, तुम्ही बेडरूममध्ये झोपा." त्याने म्हटले, "अरे, असं का? हे घर तुमचे आहे. तुम्ही बेडरूममध्ये झोपा, मी स्वयंपाकघरात झोपेन. मला जास्त आरामाची सवय नाही." मी म्हटले, "होय, आत्ता हे घर तुमचे नाही, पण लग्नानंतर तर तुमचेही होईल." हे ऐकून त्याने मला घट्ट मिठी मारली आणि माझ्या गालावर जोरात चुंबन घेतले. त्याने माझ्या शरीरातून दुपट्टा काढून टाकला. मीही त्याच्याशी पूर्णपणे लपेटून गेले. त्याने मला चुंबन घ्यायला सुरुवात केली आणि आम्ही एकमेकांत रचून-पचून गेलो. मी माझे सर्व काही त्याला अर्पण केले. कारण आम्ही दोघे एकमेकांसोबत पूर्ण आयुष्य जगणार होतो. इथे त्याच्या आईच्या फोनच्या गोष्टीचा खुलासा झाला. जेव्हा आम्ही एकमेकांच्या बाहूमध्ये होतो, तेव्हा आर्यन म्हणाला, "आरोही, माझ्या आईने फोनवर मला सांगितले होते की, बेटा, जर ती मुलगी तुझ्या हृदयाला समजते आणि खरी आहे, तर आम्हाला काही आक्षेप नाही. मीही एकेकाळी तरुण विधवा होते आणि तुझ्या वडिलांशी लग्न केले होते. त्यामुळे मी तुझी निवड समजते. तुझे वडीलही खुश होतील." हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला वाटले की भगवंताने माझ्यासाठी असा कोणीतरी पाठवला आहे, जो माझी रक्षा करेल आणि माझ्या जीवनाला नवीन दिशा देईल. माझ्या हृदयातील सर्व चिंता दूर झाल्या. आम्ही दोघांनी ठरवले की आम्ही लग्न करू आणि सुखी जीवन जगू. पाऊस अजूनही पडत होता, पण माझ्या हृदयात आता आशा आणि आनंदाचा प्रकाश पसरत होता. जीवनात कधीही निराश होऊ नये. वयाचा फरक, विधवापण किंवा समाजाचा दबाव प्रेमाला रोखू शकत नाही. खरा प्रेम आणि समजूतदार कुटुंब जीवन सुंदर बनवते. आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिले की आम्ही नेहमी एकमेकांच्या सोबत राहू आणि प्रत्येक अडचणीचा सामना करू.